इराण इस्रायल युद्ध झाल्यामुळे आपल्या भारतावर खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे। पेट्रोल, डिझेल तसेच अनेक भाव वाढले आहेत। भारताला अमेरिका धार्जिनी भूमिका चांगलीच महागात पडली, कारण अमेरिकेमुळेच भारताचा 70 वर्षांचा मित्र दुरावला आणि याच दुरावलेल्या मित्रानं भारताला खिंडीत गाठलं। ते नेमकं कसं आणि दुरावलेल्या मित्रामुळे भारताचं तेल किती महागलं पाहूयात। त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 70 वर्षाचा मित्र तुटला, तेल महागलं, अमेरिका धार्जिनी भूमिका महागात पडली, रशियाने केली भारताची नाकेबंदी, अमेरिका इथला तेल डेपोवर हल्ले सुरूच आहेत, त्यामुळे भारताला होणारा तेल पुरवठा झाला बंद। एवढंच नाही तर जागतिक बाजारामध्ये तेलाचे दर दुप्पट म्हणजेच $103 प्रति बॅरलवर पोहोचले आहे। याच दरम्यान अमेरिकेने पुन्हा भारताला रशियाकडून तेल खरेदीस परवानगी दिली। मात्र याच अमेरिका धार्जिण्या भूमिकेमुळे भारताची कोंडी झाली, कारण 70 वर्षाच्या मैत्रीपोटी भारताला तेल खरेदी दिलेली सूट रशियाने रद्द केली। आता बाजारभावाप्रमाणेच भारताला तेल खरेदी करावी लागणार आहे। खरं तर 2021 पर्यंत भारत रशियाकडून फक्त 1 ते 1.5% तेलाची आयात करत होता। मात्र रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले। त्यावेळी रशियाने भारताला तेल खरेदीस घसघशीत सूट दिली आणि भारताने मोठ्या प्रमाणात रशियातून तेल खरेदी सुद्धा सुरू केली। 2025 मध्ये भारताने एकूण तेल खरेदीच्या गरजेपैकी 35.8% तेल खरेदी एकट्या रशियाकडून केली। या खरेदीवर जानेवारी 2026 मध्ये $13 प्रति बॅरल इतकी सूट दिली। मात्र अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लादला। याच दबावातून भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली।